आता मी या भेंड्या स्वच्छ धुवून घेतल्यात, थोड्याशा नितळू देत म्हणजे पुसून घेणार. नंतर भेंडीचा पुढचा भाग आणि हा मागचा भाग काढणार आणि मध्ये सेंटरला एक चीर देणार आहे. चाकून किंवा वेळीनं कसं पण केलं तर चालतंय. पहिल्यांदा भेंडीचं धुवून घेतल्यात, जरासं पाणी अडकू दे, नंतर स्वच्छ नॅपकिननं पुसून घेते आणि मग ते चिरते. तो पण मसाला रेडी करते. आता इथं अंडी शिजायला दूध तापवून झालं. संध्याकाळी स्वयंपाक चालू झाला. आता इथं मी भात घातला. संध्याकाळी मिळत भात टाकतो. त्याला 4-5 शिपायला लागतात, त्याचं मऊ होत नाही. आता कढई तापली. आता मसाला करण्यासाठी खोबरं आणि शेंगा हे दोनच घेतात. शक्यतो ओलं खोबरं असलं तर चांगलं रिच टेस्ट येते. ओलं खोबरं नसतं तर मग सुकं खोबरं घ्यायचं. पण जरासं असं भाजून घ्यायचं म्हणजे काय होतं, त्याचा कच्चेपणा जायला पाहिजे. फार अगदी खरपूस हे करत नाही, कारण पण भेंडी पण भाजली जाते नाही. साधारण कच्चापणा गेला तरी बस आपल्याला. खोबरं काढून खोबऱ्याचा लगेच वास यायला चालू होते. पण सुरुवातीला खमंग वास येते, मग नंतर करपल्यासारखं होतं. पहिला खोबरं काढून घ्यायचं. मी थोडंच करणार आहे म्हणून माझा मसाला थोडा आहे. आता आपल्या घरी किती क्वांटिटी पाहिजे आहे त्याच्यावर अवलंबून करायचं. आता खोबऱ्याचा वास जाणं महत्वाचं असतं. शेंगा पण भाजले. गॅस बंद करून घ्यायचा. जास्त पण असं अगदी करपल्यासारखं करायचं नाही. शेंगा भाजले शेंगदाणे चटणीला वगैरे करते तसं, कारण आपल्याला परत भेंडी पण तेलातच भाजायची आहे नाही. आता हे छानपैकी कुटून घ्यायचं. दोन्ही एकजीव झालं, ओळखत पण नाही. आता काय करायचं, हे बारीक हे करून झालं. फार मोठं करायचं नाही, थोडं साधारण भरड राहायला पाहिजे. फार बारीक नाईस केलं की मग ते असं चटणीसारखं होतं, म्हणून तर खलबत्त्यात करायचं. मिक्सरला म्हटलं की नाईस व्हायला लागतं. आता काय करायचं, पहिल्यांदा किंचित 1 चमचा तेल घालायचं. त्याच्यानंतर धनेपूड, जिरेपूड, मीठ, आणि लाल तिखट. आता हे सगळं काय करायचं, पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं. जरासं तेल घालायचं म्हणजे त्याला असा ओलसरपणा येऊ दे म्हणजे, कारण लसूण वगैरे काय घातलेलं नाही आहे ना. ओलसरपणा येतोय खोबऱ्या शेंगदाणा, तरी पण तेल घातले टेस्ट चांगली येते. आता हा मसाला तयार झाला. आता पहिल्यांदा भेंड्या चिरून घेते. आता या भेंडीचा पुढचा आणि मागचा भाग कट करून घेतला. कोवळ्यात भेंड्याच्या ओळखतात. दोन्ही भाग कट करून घेतला. आणि त्याच्यानंतर मोठ्या ज्या भेंड्या आहेत त्या अशा प्रकारे हे करून घ्यायचं. एकच चिर द्यायची म्हणजे मसाला भरायला आपल्याला इझी जाते. असं सगळ्यात चिरून घेते मी. भेंड्याची भरून घेतली. मसाला राहिला आहे. हा मसाला राहिला आहे. वरती पायसं जर घातलं तर किंवा दुसऱ्या कुठल्या भाजीला वापरला तरी चालतोय. मी आता भेंडी भरून घेतली आहे. तेल तापायला ठेवले. मोहरी, जिरे, कढीलिंब, तेल तापलं आहे. भेंडी आता असं छान त्याचे होतात.
वरनं मसाला घालायची काय गरज नाही. तोच मसाला दुसऱ्या कशाला पण वापरता येतो. थोडंसं तेल त्यात घातलं, थोडं फोडणीत टाकलं. आता काय परत तेलाची पण गरज नाही. आता फक्त वाफेवर हे करायचं. आता काय करायचं, थोडंसं साईडनं पाणी आणि 1-2 मिनटं छान वाफ होऊ द्यायची. आता गॅस बंद केला मी. भेंडी मस्तपैकी हे झाली. आता थोडीशी कोथिंबीर घालायची. भेंडी खाण्यासाठी तयार आहे. भेंडी खाण्यासाठी तयार आहे. आता काय करणार आहे मी, भाकरी बरोबर माझं भेंडी भाकरी. आणि आता हा मसाला राहिला आहे. हा मसाला आहे म्हणून मी कारलं चिरलं आहे आणि एक कांदा चिरला आहे. कारल्याची पातळ हे करणार आहे करी, तर तो मसाला यूज होतोय नाही म्हणून करणार आहे. आता तो मसाला वापरून कारल्याचं पातळ केलं. जरा अशाची करी शिजलं की हे होतं. मी गूळ घालत नाही, कारण गूळ घातलं तर कारल्याचा कडूपणा जातो. शुगरसाठी कारलं चांगलं आहे, तर गूळ न खाता खायचं. आता भाकरी करून घेतली. इकडं थोडंसं ते मसाला राहिलेला नाही, त्या मसाल्यात पातळ थोडीशी करी कारल्याची केली. कारलं, भरली भेंडी आणि भाकरी. ज्वारीच्या भाकऱ्याबरोबर कारलं अतिशय सुपर कॉम्बिनेशन आहे.